ताई, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. खरं तर अतिशय दुःखद बातमी आहे, तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल. काय आपल्या भावना आहेत, काही आठवणी आहेत का धर्मेंद्रजींसोबतच्या? आठवणी तर बऱ्याच आहेत, कारण मी 3-4 फिल्म्स त्यांच्याबरोबर केलेल्या आहेत. आणि बेसिकली त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक वेगळीच ग्रेस त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणजे मला आठवतंय, मी अलीकडेच कुठल्या तरी एका डिनरला गेले होते आणि तिथे धरमजी आले होते आणि अलीकडचे हिरो आणि धरमजी साधा सूट घालून आले होते, पण ही वॉज सो ग्रेशियस अँड सो ग्रेसफुल. म्हणजे माझी आठवण जाते ती अगदी आम्ही कॉलेजमध्ये असताना फूल और पत्थर नावाची मीना कुमारीच्या बरोबरची त्यांची फिल्म होती, तर ती मला पहिल्यांदा आठवतीये. त्याच्यात जे काही इम्प्रेस केलं होतं, त्याचं सबंध वागणं त्या फिल्म मध्ये इतकं ग्रेसफुल होतं. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा त्यांच्या बरोबर काम करायला मिळालं, तेव्हा त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर हा अतिशय वाखाणण्याजोगा होता. म्हणजे सुरुवातीला थोडंसं मी त्यांच्या आईची भूमिका करत होते. साहजिक आहे, ते माझ्यापेक्षा इतके मोठे आहेत, जवळजवळ आता 15 वर्षांनी मोठे आहेत असं म्हणायला हरकत नाही. 15-20 वर्षांनी मोठे आहेत. 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हा मी त्यांच्या आईची भूमिका करत होते आणि ती पहिल्यांदाच मी करत होते त्यांच्या बरोबर काम. आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही, पण ही खूप तरुण दिसतेय असं सांगितलं होतं त्यांनी. म्हणून माझ्या चेहऱ्यावर आणखीन जास्त सुरकुत्या वगैरे असं करून त्यांनी हे केलं होतं. पण त्याच्यानंतर मात्र मी त्यांच्या बहिणीची सुद्धा एका लोहपुरुष नावाच्या फिल्म मध्ये त्यांच्या बहिणीची भूमिका केली होती. नंतर आणखीन म्हणजे अशा भूमिका नंतर त्यांच्या बरोबर केलेल्या होत्या. पण त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे मी त्यांना एका सीन मध्ये झाडू घेऊन मारायला जाते असा एक सीन काहीतरी होता, तो उशिरा आला किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. आणि त्यांना जेव्हा कळलं की मी NSD मध्ये स्वॉर्ड फायटिंग वगैरे शिकलेली आहे, तर त्यांनी मग आपण हे स्वॉर्ड फायटिंग मध्ये आपण ह्या अंगणामध्ये फिरूयात का करत करत असं वगैरे त्यांनी गमतीशीरपणे म्हटलं होतं. सो ही वॉज दॅट वे व्हेरी एकदम कम्फर्टेबल करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि म्हणजे एक टोटली ग्रेसफुल असा एक हिरो आमच्या अगदीच माझ्या तरुणपणापासून मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि इव्हन आत्ता सुद्धा जेव्हा मी निवृत्ती घेतली, तशी निवृत्ती घेतलीच नव्हती, कारण त्यांचा यमला पगाला दिवाना अगदी रिसेंटली 3-4 वर्षापूर्वी आलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. तशी निवृत्ती नव्हती, पण तरी सुद्धा एक मेनस्ट्रीम कडून निवृत्ती झाल्यानंतर सुद्धा ते जे जाऊन आपल्या फार्म मध्ये काम करायचे, तर त्यांच्यामधला मला वाटतं तो शेतकरी कुठेतरी लुधियाना मधला एक तरुण पण त्यांनी परत आणायचा प्रयत्न केला. आणि तिथं त्यांनी ते शेती करत होते आणि त्यांचे ब्लॉग सुद्धा आम्ही वाचत होतो की आज हे लावलं ते लावलं, हे प्रोड्यूस आलं ते प्रोड्यूस आलं. तो लाईफ फुल्ली जगलेला माणूस, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या मनाप्रमाणे सुद्धा त्यांनी केलं. म्हणजे जे त्यांना मे बी त्यांनी मिस केलं होतं लुधियाना पासून, ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी अचीव्ह करायचा प्रयत्न केला. तो आणि लोकप्रियतेच्या तर शिखरावर होतेच. आणि पद्मभूषण पुरस्कार, आणखी इतर काही, म्हणजे ऍक्टर म्हणून त्यांना कुठलाही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नव्हता, पण त्यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कार दिल्यानंतर त्यांनी ते मेन्शन केलं की आजपर्यंत मला कुठलाच पुरस्कार नाही मिळाला आणि हा पहिला पुरस्कार मला देत आहे. तो आणि हे असं असून सुद्धा लोकांच्या मनामध्ये त्यांनी एक स्थान निर्माण केलं होतं. आय थिंक ही हॅड अ फुल, म्हणजे लाईफ वॉज फुल ऑफ इट. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये लोकप्रियता पण मिळाली. एव्हरीथिंग ही लिव्ड फुल लाईफ असं मला स्वतःला वाटतं. आणि एक काय म्हणतात त्याला, एक आदर्श मे बी माणसाचं
जीवन ते जगलेले आहेत. रोहिणीताई, धर्मेंद्रजींबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या पिढीतल्या अभिनेत्यांसोबत काम केलं. तुम्ही साधारण 15 ते 20 वर्ष लहान आहात, तुमच्यासोबत काम केलं, तुमच्या नंतरच्या पिढीसोबत, अगदी आत्ताच्या पिढीसोबत सुद्धा काम केलं. म्हणजे इंडस्ट्रीच्या एक 3-4 पिढ्यांसोबत काम केलेले अभिनेते. हो, आता त्यांची मला वाटतं 50 ते 60 वर्षाची करिअर असणार आहे. म्हणजे मी त्यांचं काम पाहिलेलं आहे ते मीना कुमारींच्या बरोबर किंवा बंदिनीमध्ये नूतन बरोबर, अशी मी कामं माझ्या तरुणपणी पाहिलेली आहेत. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना ही कामं मी पाहिलेली आहेत आणि ते आजपर्यंत काम करत होते. म्हणजे आय थिंक त्यांनी केवढ्या स्थित्यंतरं पाहिली असतील इंडस्ट्रीमधली. आय मीन कधी कधी त्यांना हिमॅन पण म्हणतात. त्यांचं इव्हन शरीर सौष्ठव त्यांनी शेवटपर्यंत तसंच जपून ठेवलेलं होतं. कुठेही असं वाटलं नाही की ते काहीतरी कमी आहे असं वाटलं नाही. ही वॉज अ हिमॅन. म्हणजे आमच्या वेळचा जो हिमॅन होता त्याच्या जवळ जाणारे असे धरमजी होते. रोहिणीताई, तुम्ही बोलताना आता त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमर विषयी बोललात. या आधी आणखी 1-2 अभिनेते अभिनेत्रींशी फोनवरून बोललो पुढारी न्यूजच्या माध्यमातून. कोणी त्यांच्या हिमान असण्याविषयी, त्यांच्या शरीर यष्टीविषयी बोललं, कोणी त्यांच्या उर्दूवरच्या प्रभावाविषयी बोललं, कोणी त्यांच्या कवितांवरच्या प्रेमाविषयी बोललं. अष्टपैलू असं व्यक्तिमत्व म्हणायचं धरमपाजींना? हो, तसं म्हणता येईल अगदीच. म्हणजे कारण त्यांच्यामध्ये काय नव्हतं असं, कारण त्यांनी बंदिनी सारख्या फिल्म मध्ये सुद्धा काम केलं आणि नंतर कितीतरी वेगवेगळ्या कॉमेडी फिल्म्स मधून सुद्धा काम केलं. हलक्या फुलक्या म्हणजे ऋषिदांच्या बरोबर काम केलं त्यांनी, नंतर विमलदांच्या बरोबर काम केलंय. म्हणजे असं कुठेही कमी पडलेले आहेत असं कधीच वाटलं नाही. की कुठलाही रोल त्यांना दिला तरी सुद्धा ते तितक्याच छानपणे तो करायचे. इव्हन खामोशी, मला खामोशी आठवतंय. वैदाजींच्या बरोबरचा जो रोल होता, खामोशी मधला रोल, तो सुद्धा म्हणजे जो काही कुठलाही रोल द्या त्यांना आणि त्यांनी तो परफेक्टली केलेला आहे असं मला नेहमी वाटतं. रोहिणीताई, आजच्या दिवशी काय गमावलं इंडस्ट्रीने नेमकं? इतका ज्येष्ठ अभिनेता, इतक्या म्हणजे 50-60 वर्षांचं करिअर पाहिलेला, इंडस्ट्रीमधली सगळी स्थित्यंतरं बदल पाहिलेला अभिनेता जातोय. काय आज गमावलं इंडस्ट्रीनं, बॉलिवूडनं, एकंदरीत कला क्षेत्रानं आज काय गमावलं? माझ्या मते मी आधी पहिल्यांदा ते म्हटलं, ग्रेस गमावली आहे. त्यांनी काहीही आपलं शरीर सौष्ठव न दाखवता, हे न दाखवता, ही वॉज सो ग्रेसफुल आय फील. म्हणजे ते नुसत्या शर्ट मध्ये आले तरी सुद्धा कोणीतरी आलंय असं वाटायचं. यु नो, सो इट वॉज ही वॉज व्हेरी ग्रेसफुल टू मी. ही वॉज ग्रेस मला वाटतं. आणि आता वेगवेगळे काय स्टंट करून, वेगवेगळे कपडे घालून, वेगवेगळे हेअरस्टाईल करून वगैरे, त्यांची हेअरस्टाईल पहिल्यापासून काही बदललेली नाही. त्यांचं म्हणजे त्यांचं कपड्यांचा हा सुद्धा कधी फार बदललेला नाही. चांगल्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये सूट घालून यायचे. यु नो, सो ही डिडंट टेक, आपण म्हणतो ना, आणखीन काही वेगळं काहीतरी करून कधी त्यांनी ते वावरले नाही. ही नेव्हर फेक्ड हिज पर्सनॅलिटी. इनहेरंट जी ग्रेस होती त्यांच्यामध्ये, ही मला खूप भावते त्यांची. म्हणजे अगदी दुसरं लग्न करून सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये वाईट असं कधीच लिहिलं गेलं नाही संबंध आयुष्यात. यु नो, काही गॉसिप कदाचित झालं असेल, पण ते गॉसिप ते बोचणारं गॉसिप कधी नव्हतं. आणि त्यांनी जे आपण जे केलं ते निभावलं शेवटी. रोहिणीताई, ते स्वतः अभिनेते म्हणून ग्रेट होतेच, म्हणजे त्याबद्दल निर्विवाद. पण त्यानंतर त्यांनी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं, एक रेकॉर्डिंग स्टुडिओ, साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला. म्हणजे इंडस्ट्रीला सुद्धा त्यांनी बरंच काही दिलं. डेफिनेटली दिलंय. पण सनी साऊंड स्टुडिओ त्यांचाच आहे. आणि तिथं सुद्धा मी बऱ्याच वेळेला त्यांना नाही भेटले, पण सनीला वगैरे तिथं कधीतरी अशी मुलं म्हणजे हाय हॅलो झालं होतं. तर तिथं मी पण डबिंग वगैरे केलेलं आहे बऱ्याच. सो ही वॉज इन इट, ही वॉज इन इंडस्ट्री ऑल द टाइम.
रोहिणीताई, अभिनेते म्हणून किंवा कला क्षेत्रासाठीचं त्यांचं योगदान याविषयी आपण बोलतोय, माणूस म्हणूनही ते ग्रेट होते असं सातत्यानं सांगितलं जातं. त्याविषयी थोडं बोलूया. तुम्हाला काही असा अनुभव आहे किंवा तुम्ही त्यांच्याबद्दलचे असे काही किस्से ऐकलेत का की ते माणूस म्हणून कसे ग्रेट होते? किस्से म्हणजे किस्सेच असलेले आहेत, म्हणजे ऐकीवच आहे माझी पण माहिती. कारण पंजाबमधून कोणीही स्ट्रगलर्स किंवा कोणीही लोक आले तर ते त्यांच्या घरी असायचे आणि 8-8 दिवस मुक्काम असायचा आणि तरी सुद्धा धरमजी काही बोलायचं नाही. बरं. यु नो, सो म्हणजे हे मी फक्त ऐकलेलं आहे की कोणी गावावरून कोणी आलं तर बिनधास्त ते त्यांच्या घरी राहायचे असं ऐकलेलं आहे. मला माहिती नाही, म्हणजे प्रत्यक्ष मला काही माहिती नाही. तो समजा म्हणजे कुठेतरी एक असणारच ना की गावाहून आलेले आहेत, कारण त्यांनी स्वतःनी जो स्ट्रगल केलेला आहे गावाहून आल्यानंतर तो कदाचित त्यांना आठवत असेल आणि त्यांनी कधी काही त्याच्याबद्दल बोलले नाही किंवा त्यांना मदतच केली. धन्यवाद रोहिणीताई, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली. तुमच्या आठवणींना, धर्मेंद्रजींसोबतच्या आठवणींना उजाळा दिलात, तुमच्या भावना व्यक्त केल्या. त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर सर जोडले गेलेले आहेत. विजय सर, काय भावना आहेत? इतकी दुःखद बातमी आहे संपूर्ण कला क्षेत्रासाठी, केवळ बॉलिवूड म्हणून चालणार नाही, संपूर्ण कला क्षेत्रासाठी. त्यांच्या प्रथम मी श्रद्धांजली वाहतो, कारण आज एवढा दिग्गज अभिनेता, आज जे दिग्गज आहेत त्यातलं म्हणजे शेवटची पिढी इतके दिग्गज अभिनेते, म्हणजे आज आपण घडलो, आम्ही घडलो, यांचा अभिनय, यांचे सिनेमे बघून आम्ही घडलो. म्हणजे आता तसं कोणी नाही, गेल्या 20-25 वर्षात 30 वर्षात आता कोणी नाहीये की बाबा ह्याला बघून आम्ही घडलो असं म्हणायला. अमिताभ बच्चन, धरमजी, शत्रुघ्न सिन्हा, ह्याला बघून आम्ही घडलेलो आहे ते सिनेमे बघून. आणि त्या घडवण्यातले म्हणजे जवळजवळ 50% इंडस्ट्री धरमजीने वाहिली होती स्वतःच्या खांद्यावर, इतकी स्ट्रॉंग होती. पण त्यांच्याबरोबर फार काम करतं, म्हणजे नाहीच काम करता आलं. 1-2 दिवसाचा सहवास सोडला निजामच्या वेळी, त्या काम करताना तर खूप खूप दुःख होते, खूप दुःख होते. त्या 2 दिवसातल्या काही आठवणी आहेत? 2 आठवणी म्हणजे ते इतके दिग्गज की आज नुसता अभिनय नाही हो, अभिनय 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 नुसतं अभिनय नाही, त्याच्याबरोबर तुम्ही उभं कसं राहायला पाहिजे. ही मी 87 गोष्ट करतोय. बर, 87ची गोष्ट करतोय मी. 87च्या काळात आम्ही ती इतके नव्हते. आम्ही 2 वर्ष मराठी सिनेमात कामं करून आम्ही आलो होतो. 7 सिनेमा त्या काळात एवढा मोठा सिनेमा आणि धरमजी बरोबर आम्ही बसलोय. सगळं क्रेडिट जॉनी बाईमुळे, त्यांच्यामुळे आम्हाला तिकडे पदर पकडून धरमजींची गप्पा मारते आला. पण लायटिंग बद्दल, परफॉर्मन्स बद्दल, भाषेबद्दल, आज अँगल, कॅमेरा अँगल आम्हाला काहीही कळत नव्हतं. त्या काळात हे बोलतो 87ची गोष्ट, म्हणजे आता 40 वर्षापूर्वीची गोष्ट. मग जे बोलत होते ते त्यांच्या तोंडून, म्हणजे एक शिक्षण, अभिनय शिक्षण, चित्रपट शिक्षण असं आम्हाला ऐकत होतं. आणि त्यावेळी सगळं मॅन्युअली, त्यावेळी डिजिटल असं फार रायटिंग असं काही नव्हतं. त्या काळात पण तुम्ही कसं उभं राहायचं, कोण असेल तर कसं तुम्ही बोलायला हवं. खरंच खूप खूप शिकता आलं 2 दिवसात. धन्यवाद विजय पाटकरजी, तुम्ही ही सगळी बातचीत पुढारी न्यूजची केलीत, आपल्या भावना मांडल्या. त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेजी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रियाजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये. खरं तर स्वागत करण्यासारखा क्षण नाही, अतिशय दुःखाचा क्षण आहे. काय आपल्या भावना आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर? माझ्या तर्फे मी श्रद्धांजली अर्पू इच्छिते. फार वाईट वाटलं. ऍक्च्युली 60 दशकं ही फार काही थोडा काळ नाहीये ह्या सगळ्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की एवढा मोठा अभिनेता, एवढा मोठा यश, प्रसिद्धी, पैसा सगळं असताना सुद्धा हा माणूस शेवटपर्यंत ग्राउंडेड राहिला, शेवटपर्यंत शेतावर गेला, तिथे काम केलं. म्हणजे इतकं साधं सिंपल, म्हणजे ते ज्या मातीतून आलेले होते त्या मातीला कधी ते विसरले नाहीत. ही फार महत्वाची गोष्ट आणि प्रत्येक कलाकाराने ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. माझी आणि धरमजींची भेट 2दा झाली होती. एकदा डबिंग स्टुडिओमध्ये एकदा झाली होती, आणखीन एकदा एका फंक्शन मध्ये झाली होती. आणि त्यावेळेला मी त्यांचा तो 2.5 किलो का हात प्रत्यक्ष बघितला होता, अनुभवला होता.
आणि लक्ष्मीकांत माझ्या बरोबर त्यावेळेला होते आणि लक्ष्मीकांतनी माझी त्यांची भेट घालवून दिली. कारण एक आठवण सांगण्यासारखी आहे की धरमजींचा पासपोर्ट होत नव्हता. त्यासाठी त्यांनी लक्ष्मीकांतना फोन करून सांगितलं होतं की मेरा पासपोर्ट बना दे यार, वो माझं पासपोर्ट बनत नाहीये. कारण जे पासपोर्ट ऑफिसर होते ते त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले होते आणि लक्ष्मीकांत माहितीये तुम्हाला जगत मित्र, त्यामुळे लक्ष्मीकांतनी त्यांचा पासपोर्ट बनवून दिला होता आणि ते सगळे एकत्र अमेरिकेमध्ये होते. आणि त्यानंतर धरमजींनी आणि लक्ष्मीकांतची एवढी चांगली घट्ट मैत्री झाली होती आणि अख्ख्या त्या टूर मध्ये लक्ष्मीकांतना धरमजींनी फुल VIP ट्रीटमेंट दिली होती. म्हणजे हे म्हणजे हा क्षण सांगण्यासाठी माझ्याकडे हे असे 2-3 क्षण आहेत जे खऱ्या अर्थाने सांगावात. आणि इतका ग्राउंडेड माणूस मी कुठेच पाहिला नाही. त्यांचं वागणूक, त्यांनी ज्या पद्धतीने मला वाटतं 300 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं, एवढ्या जास्तीत जास्त सक्सेसफुल फिल्म्स त्यांनी दिलेल्या आहेत. आणि ही मॅन असून सुद्धा त्यांच्यामध्ये कॉमेडीचा सेन्स एवढा जबरदस्त होता. त्यांची चुपके चुपके ही फिल्म मी निरंतर पाहत असते. मला फार आवडते ती फिल्म. काय टायमिंग आहे, काय म्हणजे इतके सर्व गुण संपन्न अभिनेता आणि त्याच्याबरोबर इतका ग्राउंडेड. मी त्या आत्म्याला, त्या अभिनेत्याला मनापासून इथून नमस्कार करते. खरंच म्हणजे हे आमचं भाग्य आहे की आम्हाला धरमजी पाहायला मिळाले असं म्हणेन मी. प्रिया मॅम, सर्वच जण त्यांना आज श्रद्धांजली वाहतील, पण आजच्या दिवशी काय गमावलं इंडस्ट्रीने असं वाटतं तुम्हाला? इतका मोठा अभिनेता गेलेला आहे. नाही, तेच सांगते ना की अभिनेते म्हणून पण आहे आणि माणूस म्हणून पण आहे. ह्या आत्ताच्या मुलांनी हे शिकायला पाहिजे. धरमजींचे हे किस्से ऐकायला पाहिजे. धरमजी किती ग्राउंडेड होते हे लक्षात घ्यायला पाहिजे या लोकांनी. की नुसतंच पैसा, प्रसिद्धी सगळ्यांना मिळतं असतं, पुढे जातं, सगळं असतं, पण शेवटी तुम्ही ग्राउंडेड राहून जेवढं लोकांशी चांगलं वागता तेवढं तुमच्याबद्दल लोक मागून शेवटी तुमची नावं चांगलीच काढतात. मला वाटतं धर्मजींनी हा मोठा एक संदेश दिलेला आहे. आणि कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते अत्यंत डेडिकेटेड होते. त्यांनी खूप उत्तम फिल्म्स दिलेल्या आहेत आणि बिंदास दिलेले आहेत. त्यांच्यामधला तो एक कन्व्हिन्सिंग पॅटर्न जो होता, तो मॅटर होता, तो फार महत्वाचा होता की कुठली भूमिका सहजगता त्यांनी ती निभावून नेली. मग ती अनुपमा मधली भूमिका असू दे, फूल और पत्थर मधली असू दे, चुपके चुपके मधली असू दे. कारण मी धरमजींची जबरदस्त फॅन आहे आणि पुढेही राहणार. अगदी अलीबाबा 40 सारखी फिल्म असू दे, ह्या सगळ्या फिल्म्समध्ये धरमजी फार आवडलेले आहेत आपल्याला आणि फार मोठं काम आहे. मी फार पामर आहे त्यांच्यासमोर, मी त्यांच्याबद्दल बोलणं, पण एक त्यांची चाहती म्हणून धरमजी नेहमीच स्मरणात राहते. प्रियाताई, तुम्ही काही किस्से ऐकले असतील धरमजींबद्दलचे, तुमची स्वतःची 2 वेळा भेट झाली, काही आठवणी असतील, काही किस्से ऐकलेले असतील, काही सांगावंसं वाटतं? थिएटरमध्ये एकदा त्यांची माझी भेट झाली होती. माझं एक डबिंग चाललं होतं फिल्मचं आणि मध्ये 2 तास होते. त्यांना मला डबिंग त्यांच्याकडून रिक्वेस्ट आली प्रोडक्शन हाऊस कडून त्यांच्या की असं 2 तासासाठी धरमजींची आम्हाला डेट मिळाली, तुम्ही कराल का? तर मी म्हटलं हो नक्की. त्याच्यावर धरमजींना ऍडजस्ट, माझी काय लायकी आहे की धरमजींना मी ऍडजस्ट नाही करू शकणार किंवा मी तुम्हाला नाही देऊ शकणार. आणि मी त्यावेळेला धरमजींना असं जवळून पाहिलंय आणि त्यांनी असं खायला सँडविच मागवलं होतं मोठंच्या मोठं. आणखी त्यांनी मग मला विचारलं की आप लेंगी क्या? म्हणले नाही मी त्यांना बघूनच माझं पोट भरलं होतं. मी काय सँडविच खाणार आणि काय करणार. पण मी त्यांच्याकडे बघत राहिले होते. खरंच दैदिप्यमान देखणेपणा होता त्यांच्यामध्ये आणि फार मी प्रभावित झाले त्यांच्या एकंदरीत नेचरला. म्हणून तेच सांगितलं की अत्यंत ग्राउंडेड आणि अत्यंत चांगला माणूस मी बघितलेला आहे. लक्ष्मीकांतना तर आता मी जो अनुभव सांगितलेलाच आहे लक्ष्मीकांतच्या बाबतीमधला. त्यामुळे आणि हेमाजींना पण मी भेटलेले आहे. हेमाजींच्या बरोबर सुद्धा त्या दोघांनाही भेटलेले आहे. सो ही माणसं जेवढी मोठी आहेत ना तेवढीच ग्राउंडेड आहेत, तेवढीच नम्र आहेत, विनयशील आहेत. हे आत्ताच्या पिढीने घ्यायला हवं. बरं, धन्यवाद प्रियाताई तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, आपल्या भावना पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या त्यासाठी. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. श्रेयस, अनेक सेलिब्रिटी, बॉलिवूडचे कलाकार आता अंत्यसंस्कारासाठी म्हणून स्मशानभूमीकडे पोहोचल्याचं समजतंय. काय आता घडतंय नेमकं? जिकडे आता अनेक मोठे सेक्युरिटी संपूर्ण स्मशानभूमीची आहे त्याच्या इकडे आपण आहोत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. अनेक संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचं उमदं व्यक्तित्व होतं.
माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान, एक उमदा इन्सान, एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याचं दुःख आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या या भावना, त्यांनी धरमपालजींना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत. श्रेयस.